विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपला मॅथ पार्ट 2चा जो तिसरा चॅप्टर आहे सर्कल म्हणजेच वर्तुळ या धड्यावरील आपण आज 1 मार्काची गणित सोडवणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया MCQ क्वेश्चन्स पासून। आपल्याला सर्वांना माहित आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण MCQ क्वेश्चन्स बरेचसे सॉल्व केलेले आहेत आणि त्या पद्धतीचे आन्सर कसे काढायचे आहेत हे सर्वांना माहीत आहे। आता मित्रांनो, वर्तुळ या चॅप्टरवरील या पाठावरील आपल्याला गणित सोडून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, चला आपल्याला दिलेला पहिला जो क्वेश्चन आहे त्या पहिल्या क्वेश्चनबद्दल आपण विचार करणार आहोत। टू सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. If the distance between their centers is 12, what is the radius of the each circle? आता मित्रांनो, आपल्याला इथं अशी 2 वर्तुळ दिलेली आहेत का ते दोन्ही वर्तुळ एकमेकाच्या केंद्रामधून ते जात असतात, म्हणजे ते केंद्रामधून पास होतात आणि ते एकमेकांना छेदतात। तर मित्रांनो, मी इथे एक छोटीशी आकृती तुम्हाला समजण्यासाठी काढून दाखवतो। बघा, हे एक सर्कल आहे आणि हे दुसरा एक सर्कल आहे आणि दोन्ही वर्तुळ एकमेकांच्या सेंटरमधून ते जात आहेत। आता मित्रांनो, त्यांनी सांगितलेले त्या सेंटरमधील जे डिस्टन्स आहे ते मित्रांनो ते 12 सेंटीमीटर आहे। तर यांची रॅडियस किती असणार मित्रांनो? तर याची रॅडियस सुद्धा मित्रांनो 12च असणार आहे, ती 12च असणार आहे। कारण मित्रांनो, जे त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स असणार आहे तेच त्यांच्या रॅडियसचं मापसुद्धा असणार आहे। त्यानंतर बघा, अ सर्कल टच ऑल साइड ऑफ अ पॅरेललोग्राम सो द पॅरेललोग्राम मस्ट बी अ. आपल्याला बघा एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचे जे वर्तुळ आहे ते एका समांतरभुज चौकोनाच्याच म्हणजे पॅरेललोग्राम जो आहे त्याच्या चारही बाजूला स्पर्श करते, टच करते। तर तो जो त्याच्यामध्ये जो कॉर्डिनेटर तयार होणार आहे, जो चौकोन तयार होणार आहे तो कोणता असला पाहिजे? तर मित्रांनो, आता बघा, पॅरेललोग्राम जो आहे तर तो कशा पद्धतीने असतो हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, जो समांतरभुज चौकोन असतो तो मित्रांनो त्या समांतरभुज चौकोनाची जी आकृती आहे या पद्धतीने आपण काढू शकतो आणि याच्या प्रत्येक बाजूला तो मित्रांनो स्पर्श करतोय, म्हणजे त्याला टच करतोय। तर मित्रांनो, तो जो कॉर्डिनेटर आहे तो कोणता असला पाहिजे? मित्रांनो, तो आता याच्यामध्ये जर आपल्याला रेक्टँगल ऑप्शन आहे, त्यानंतर रोम्बस ऑप्शन आहे, स्क्वेअर आहे आणि ट्रॅपेझियम आहे। बघा, रेक्टँगल म्हणजे आयत, त्यानंतर रोम्बस म्हणजे समभुज चौकोन, स्क्वेअर म्हणजे चौरस आणि त्यानंतर ट्रॅपेझियम म्हणजे मित्रांनो समलंब चौकोन आहे। आता मित्रांनो, इथं बघा, आयत म्हटल्याच्या नंतर आयतचे 4ही कोन 90 अंशाचे असतात आणि समांतरभुज चौकोनाचे 4ही कोन 90 अंशाचे असतील हे आपल्याला सांगता येणार नाही। त्यानंतर स्क्वेअरचं सुद्धा त्याच पद्धतीने आहे मित्रांनो। आणि ट्रॅपेझियमच्या 2 समोरासमोरील बाजू ह्या ज्या 2 बाजू आहेत त्या समांतर असतात आणि दुसऱ्या उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्या एकरूप असतात। परंतु त्या एकरूप असतील हे सुद्धा आपल्याला नक्की सांगता येत नाही, परंतु समोरासमोर बाजू समांतर असतील, त्या एकमेकाला पॅरलल असतील। मित्रांनो, इथं हा रोम्बस हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला सांगता येईल, कारण बघा, समांतरभुज चौकोनामध्ये रोम्बस हा समांतरभुज चौकोन होऊ शकतो। जे रोम्बसचे गुणधर्म आहेत ते आपल्याला समांतरभुज चौकोनामध्ये सुद्धा काही गुणधर्म सांगता येतील। मित्रांनो, त्यामुळे हे ऑप्शन नंबर बी आपल्याला याचं आन्सर लिहिता येतं। त्यानंतर मित्रांनो बघा, तिसरा जो क्वेश्चन आहे, तिसऱ्या क्वेश्चनकडे आपण जाऊ। अँगल ACB इज इन्स्क्रिप्ड इन आर्क ACB. आता मित्रांनो, एक सर्कल आहे, त्या सर्कलमधला जो एक अँगल आहे ACB, हा ACB हा आर्क ACB मध्ये इन्स्क्रिप्ड होतोय, अंतर्लिखित होतोय आणि त्याचा सेंटर जो आहे तो O आहे। तर अँगल ACB बरोबर 65 असेल तर आर्क आपल्याला ACB आपल्याला काढायचा आहे। जर आपल्याला ACBचं माप जर 65 दिलेलं असेल तर मित्रांनो, त्या जो अँगल ज्या आर्कमध्ये इन्स्क्रिप्ट होत असतो तो आर्क जो आहे तो त्या कोणाच्या दुप्पट असतो। याला इन्स्क्रिप्ट अँगल थेरमनुसार आपल्याला काढता येतं। जर मित्रांनो 65ची जर आपण दुप्पट केली तर आपल्याला माहीत आहे ती 130 येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर आपला बी याचा आन्सर असणार आहे।
त्यानंतर मित्रांनो बघा चौथा क्वेश्चन, इन अ सायकलिक कॉर्डिनेटर ABCD 2 is the measure of angle A and 3 is the measure of angle C, find the measure of angle C. आता मित्रांनो इथं आपल्याला हे जी गणित दिलेलं आहे हे आपल्याला थोडंसं व्यवस्थितरित्या सॉल्व करावं लागेल. बघा पहिल्यांदा आपल्याला काही कंडिशन्स ज्या आहेत त्या समजून घ्यावं लागतील. आता इथं बघा अँगल ABC जो आहे, कॉर्डिनेटर ABCD जो आहे तो सायकलिक कॉर्डिनेटर आहे आणि अँगल A आणि अँगल C जे आहेत ते एकमेकाचे ऑपोजिट अँगल आहेत. म्हणजेच मित्रांनो आपल्या सायकलिक कॉर्डिनेटरच्या थेरमनुसार अँगल A प्लस अँगल C आपल्याला 180 दाखवता येतं, कारण ते एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल आहेत. ओके, पण आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, जो अँगल जो A आहे 3 इज द मेजर ऑफ अँगल C, म्हणजे अँगल जो A आहे तो अँगल Cच्या तिप्पट आहे. म्हणजे इथं अँगल Aचं माप आपल्याला अँगल Cच्या तिप्पट आपल्याला सांगावं लागेल, बरोबर. अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथं मित्रांनो आपण याची ॲडिशन करू. इथं जर ॲडिशन केली तर मित्रांनो इथं 3 आणि हे 1 किती होतील 4, अँगल C येईल बरोबर 180. आणि जर आपण अँगल C इज इक्वल टू 118 अपॉन 4 जर केलेत तर आपल्याला इथं आन्सर याचं मिळून जाईल मित्रांनो. बघा 4 1 4, 4 चौक 16, 2 उरतात, 4 5 20. आता अँगल Cचं माप मित्रांनो आपल्याला इथं 45 डिग्री आपल्याला काढता येतं. अँगल Cचं माप जे आहे ते आपण 45 डिग्री जे आहे ते काढू शकतो. तर मित्रांनो बघा अँगल Cचं 3 इज द मेजर ऑफ अँगल C, फाइंड द मेजर ऑफ अँगल C या पद्धतीने इथं दिलेलं आहे. 1 मिनिट. अँगल A इज 3 इज द मेजर ऑफ अँगल C, फाइंड द मेजर ऑफ अँगल C. इथं 180 मित्रांनो इथं आपल्याला ऑप्शन अँगल Cचा जो आहे तो आपल्याला ऑप्शन दिसत नाही. अँगल Aचा एक मिनिट. आता मित्रांनो अँगल A आणि अँगल C हे एकमेकाच्या ऑपोजिट अँगल आहेत. म्हणजेच इथं आपण अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री आपण असं लिहू शकतो. तर आता आपल्याला अँगल A इज 3 इज द मेजर ऑफ अँगल C, म्हणजे अँगल Cच्या हा तिप्पट येणार आहे. ओके, अँगल Cच्या तिप्पट येणार आहे. इथे मित्रांनो इथं ऑप्शन कदाचित चुकीचं असू शकतं, कारण 3 अँगल C प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. तर इथे मित्रांनो 4 अँगल C असं या पद्धतीने येणार आहे. हे 180 होतात. आणि त्यानंतर मित्रांनो इथं आपण जर 4नी जर 180ला जर डिवाइड केलं तर 4 चौक 16, 2 उरतात, 20 किती 25 होतील मित्रांनो. 4 5 20 45, 45 डिग्री येईल. फाइंड द अँगल A इज 3000. ठीक आहे मित्रांनो, इथं आय थिंक 45 डिग्री याचं मित्रांनो आन्सर येईल. हे आपल्याला चेक करून घ्यावं लागेल किंवा तुम्ही चेक करू शकता. आता मित्रांनो हाऊ मेनी सर्कल्स कॅन ड्रॉन पासिंग थ्रू 3 नॉन कॉलिनियर पॉईंट. आता 3
जर आपण नॉन कॉलिनियर पॉईंट जर काढले तर मित्रांनो या 3 नॉन कॉलिनियर पॉईंटमधून किती वर्तुळं जाऊ शकतात, या 3ही बिंदूतून जाणारे वर्तुळ आपल्याला किती काढता येतील. तर मित्रांनो याच्यामधून ओनली वन अँड ओनली म्हणजे फक्त एकच आपल्याला वर्तुळ काढता येईल. ओके. त्यानंतर बघा 2 सर्कल्स ऑफ रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 4.4 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. आता 2 सर्कल आहेत मित्रांनो, ते 2 सर्कल एकमेकांना एक्सटर्नली म्हणजे बाहेरून आपल्याला ते स्पर्श करतात. तर आपल्याला असं हे करायचं आहे. आता बघा 2 सर्कल जे आहेत ते एकमेकांना एक्सटर्नली जे आहेत ते काय करतायत, टच करतायत. हे एक्सटर्नली म्हणजे बाह्य बिंदूत ते स्पर्श करतायत. तर एकाची जी रॅडियस आहे, एकाची जी जो मोठा आहे त्याची आहे मित्रांनो 5.5 आहे आणि जो छोटा आहे त्याची 4.4 आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर स्पर्शवर्तुळाचा जो प्रमेय आहे टचिंग सर्कल थेरम याच्यानुसार मित्रांनो जर एक्सटर्नली असेल तर त्यांच्या आपल्याला ज्या काही रॅडियस दिलेल्या आहे त्या रॅडियसची आपल्याला ॲडिशन करावी लागते. ओके. तर मित्रांनो बघा 5.5 अँड 4.2 जर आपण याची ॲडिशन केली तर इथं 9.7 येईल मित्रांनो. इथं ऑप्शन नंबर ए आपल्याला इथं सांगता येईल. त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल इन्स्क्रिप्ड इन अ सेमी सर्कल. आता सेमी सर्कलमध्ये मित्रांनो बघा हे एक सेमी सर्कल आहे आणि या सेमी सर्कलमध्ये एखादा जर आपण अँगल इन्स्क्रिप्ट केला तर तो किती अंशाचा राहतो, तर तो मित्रांनो 90 अंशाचा राहतो. त्यानंतर आपल्याला 2 सर्कल्स हॅविंग डायमीटर 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर टच इंटरनली देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. हे याच पद्धतीने, परंतु मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे तर हे 2 वर्तुळं एकमेकांना इंटरनली टच करतात. जर इंटरनली जर टच करत असतील तर मित्रांनो यांचा जो काय यांचा आपल्याला डायमीटर दिलेला आहे. आता डायमीटर म्हणल्याच्यानंतर याची जी रॅडियस येणार आहे 4 येणार आहे म्हणजे त्याच्या हाफ आणि याची रॅडियस येणार आहे 3. तर आपल्याला मोठ्या रॅडियसमधून छोटी जी रॅडियस आहे ती आपल्याला मायनस करावं लागते. 4मधून 3 जर आपण काढले तर 1 राहतील म्हणजे ऑप्शन नंबर डी येईल. जसं की मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हा एक मोठ्या सर्कलचा सेंटर आहे आणि हा छोट्या सर्कलचा सेंटर आहे. तर आपण याला जर जोडलं तर मित्रांनो हे मोठ्याची येणार आहे 4 आणि याची जी येणार आहे 3. 4मधून जर 3 आपण मायनस केले तर 1 राहतील. या पद्धतीने त्याचा आन्सर आपण काढू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो पुढील क्वेश्चन 9वी जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा 9वे जे गणित आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. आता याच्यामध्ये पॉईंट ABC आर ऑन द सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BC. यांचं माप 120 दिलेलं आहे. नो पॉईंट एक्सेप्ट पॉईंट B इज कॉमन टू द आर्क विच इज द टाईप ऑफ ट्रायंगल ABC. आता आपल्याला सांगितलेलं आहे का एका वर्तुळावर ABC हे 3 बिंदू आहेत. ओके. ABC हे 3 बिंदू आहेत. मी इथे एक तुम्हाला समजण्यासाठी एक सर्कल काढून घेतो. ओके. हे एक सर्कल आहे आणि या सर्कलवर 3 पॉईंट आहेत मित्रांनो. बघा इथं आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहेत. जसे मी थोडासा पेनचा रंग चेंज करून घेतो म्हणजे आपल्याला लगेच काय लक्षात येऊन जाईल. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथं ए पॉईंट आहे. त्यानंतर इथं मित्रांनो आपण B पॉईंट घेऊ आणि इथं C पॉईंट घेऊ. ओके. आता आपण हे पॉईंट जे आहे ते आपण जोडून घेतलेत. ओके. मी काय करतो हे पॉईंट जे आहे ते पूर्ण जोडून घेतो. ABC जे पॉईंट आहेत हे व्यवस्थितरित्या असे या पद्धतीने आपल्याला जोडून घेता येतात. हा थोडा बिंदू या साईडला. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे मेजर ऑफ आर्क AB. आता हा जो AB जो आर्क आहे हा AB आर्क हा 120चा आहे आणि त्यानंतर BC जो आर्क आहे हा सुद्धा 120चा आहे. ओके. आता हे 2 आर्क जे आहेत ते 120चे झालेले आहेत. तर बघा
हा जर आर्क 120चा असेल तर मित्रांनो या आर्कमध्ये इन्स्क्रिप्ट झालेला अँगल म्हणजे आंतरलिखित झालेला कोन हा 60चा राहील. आणि जर या आर्कमध्ये हा कोन इन्स्क्रिप्ट झालेला आहे म्हणजे याचं पण माप 60 राहील. आता मित्रांनो जर दोन अँगलचं माप 60 असेल तर या उरलेल्या अँगलचं पण माप किती राहणार आहे तर ते 60 राहणार आहे. याचा अर्थ असा का जो तयार होणारा जो ट्रायंगल आहे तो समभुज होणार आहे. समभुज म्हणजे इक्विलेटर ट्रायंगल. समभुजचा अर्थ होतो मित्रांनो इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा ऑप्शन नंबर एच आपल्याला दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला इथं जो ऑप्शन आहे तो लिहिता येतो. त्यानंतर मित्रांनो 10वं गणित बघा. 10व्या गणितामध्ये आकृती पण दिली. आता कोऑर्डिनेटर PQRSमध्ये अँगल RSP बरोबर 80 डिग्री. आता बघा RSP कुठं आहे, हा इथं RSP हा कोण दिसतोय, हा 80 अंशाचा आहे. त्यानंतर मित्रांनो RQT काढा म्हटलेलं आहे. RQT आपल्याला काढायचा आहे. हा RQT हा कोण काढायचा आहे. आता मित्रांनो बघा जर याचं माप 80 असेल तर मित्रांनो याचं मापसुद्धा किती राहणार आहे, 80च राहणार आहे. का 80 राहणार आहे, कारण बघा या एसच्या ऑपोजिट जो कोण आहे तो कोणता, हा आहे. याचं 80 असेल तर याचं मित्रांनो 100 राहील. आणि यांच्या दोघाची बेरीज आपल्याला माहिती आहे 180 येते. म्हणजे 180 मायनस आपण जर 100 केले तर किती राहणार, 80 राहणार. कारण हा कोण आणि हा कोण लिनियर अँगल होतील. हे दोन्ही जे कोण आहेत ते रेषीय कोण होतील. त्यामुळं याची पण बेरीज किती राहणार आहे, म्हणजे याचं माप किती येणार आहे, 80 येणार. याचा ऑप्शन नंबर बी आपल्याला सहजरित्या शोधता येतं. तर मित्रांनो चला आता आपण पुढील जे आपले क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 2 म्हणजेच काय, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आपल्याला हे जे क्वेश्चन आहेत ते हे क्वेश्चन काय करायचे, सॉल्व करायचे आहेत. ओके. आता हाऊ मेनी सर्कल, बघा पहिलाच क्वेश्चन आहे, हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ पॉईंट. बघा एका बिंदूतून जाणारे आपण किती सर्कल काढू शकतो. समजा हा एक पॉईंट आहे, या पॉईंटमधून जाणारे आपण किती सर्कल काढू शकतो. मित्रांनो हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ पॉईंट, एका बिंदूमधून जाणारे आपण किती सर्कल काढू शकतो. तर मित्रांनो इथं आपल्याला आकृती काढताना एका बिंदूतून जाणारे आपल्याला मित्रांनो बरेचसे सर्कल काढता येतात. म्हणजे इथं आपल्याला याचं जे आन्सर जर आपल्याला लिहायचं म्हटलं तर एक बिंदू आहे मित्रांनो. बघा इथं फॉर एक्झाम्पल हा एक बिंदू आहे, हा एक पॉईंट आहे, तुम्हाला याच्यावर दिसतोय बघा, इथं दिसत असेल तुम्हाला हा पॉईंट जो आहे हा इथं पॉईंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला याच्यातून जाणारे जे सर्कल आहेत ते आपल्याला किती सर्कल काढता येतील. हा एक सर्कल काढता येतो. त्याच्यानंतर मित्रांनो याचाच एक दुसरा टचिंग सर्कल काढता येतो. त्यानंतर इथून एक काढता येतो, हा वरतून एक काढता येतो. आणखीन थोडासा मोठा घेतला तर आणखीन एक मोठा असं इथून पण जातो. म्हणजे याचा आन्सर इथं मित्रांनो येईल. असंख्य आपल्याला सर्कल काढता येतील. त्यानंतर बघा सेकंड नंबरचं गणित, सेगमेंट DP अँड सेगमेंट DQ आर टेंजंट सेगमेंट टू द सर्कल. आता इथं आपल्याला मी ही आकृती थोडीशी रफ करून घेतो म्हणजे आपल्याला खालील गणित व्यवस्थित सॉल्व करता येईल. तर आता मित्रांनो बघा इथं आपल्याला DP हा जो DP दिसतोय आकृतीमधला हा DP आणि DQ हे दोन जे आहेत ते टेंजंट सेगमेंट आहेत. आणि आपल्याला सांगितलेलं आहे ते एक केंद्रवर्तुळाचे आहेत. तर DPचं माप आहे 7, तर आपल्याला DQचं माप काढायचं आहे. तर DQचं माप किती येईल मित्रांनो, तर बघा आपल्याला इथं रिझन लिहिताना असं लिहायचं आहे का, बघा DP इज इक्वल टू, इथं सरळ एकच आपल्याला DP इज इक्वल टू DQ, याला कारण लिहायचं टेंजंट सेगमेंट थेरम. टेंजंट सेगमेंट थेरम म्हणजेच काय,
स्पर्शिका खंडाचा प्रमेय. स्पर्शिका खंडाचा प्रमेय म्हणजे जर डीपीचं माप 7 दिलं असेल तर इट्स मीन दॅट DQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजे याचं पण माप किती येणार आहे, 7 सेंटीमीटरच येणार आहे. तर मित्रांनो बघा, याला अर्धा मार्क असेल आणि याला अर्धा मार्क असेल. तर 2 सर्कल्स हॅव्हिंग radius 3.5 सेंटीमीटर 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन. आताच आपण सांगितलं मित्रांनो, जर इंटरनली टच करणारे तर वर्तुळ असतील तर मोठ्या रॅडियसमधून छोटी रॅडियस जी आहे ती आपल्याला काय करायची, मायनस करायची आहे. तर इथे किती येणार 3 आणि इथे येणार 1.3 सेंटीमीटर याचा आन्सर येणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही याचं कारण लिहू शकता, टचिंग सर्कल थेरम. तर टचिंग सर्कल थेरम जे आहे ते हे आपल्याला कारण काढता येतं. ओके, व्हॉट इज द मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्कचं आपल्याला मेजर किती आहे. तुम्ही इथे एखादी आकृती काढून दाखवू शकता मित्रांनो. सेमी सर्क्युलर आर्कचं माप 180 अंश असतं. होल सर्क्युलर आर्कचं माप 360 अंश असतं. हे 360 अंशाच्या हाफ अशाचं माप असणार मित्रांनो सेमी सर्क्युलर आर्कचं असणार. त्यानंतर पुढील गणित बघा, 5 नंबरचं गणित आहे. ABC आर एनी पॉईंट ऑन द सर्कल इफ BC इज इक्वल टू 110. BCचं माप बघा, इथं आपल्याला BC हा आर्क दिसतोय. याचं माप जे आहे ते 110 अंश आहे. त्यानंतर ABचं माप जे आहे ते 125 आहे. ABचं किती आहे, 125 आहे. तर आपल्याला ACचं माप जे फाइंड करायचं आहे. तर मित्रांनो इथं सरळ सरळ आपल्याला असं लिहिता येईल का बघा, मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू 360 डिग्री. 360 डिग्री याचं कारण लिहायचं मित्रांनो, होल सर्क्युलर आर्क म्हणजेच पूर्ण वर्तुळ कंस. तर बघा आता याचं माप इथं लिहून घ्या. BCचं माप 110 अंश, याचं माप 125 अंश. पुढं ACचं माप दिलं नाही. मेजर ऑफ आर्क AC ॲज इट इज बरोबर 360 अंश. आता 110 आणि 125 जर यांची बेरीज केली तर मित्रांनो 235 होते बरोबर मेजर ऑफ आर्क. आता हे इथे मी थोडी जागा नसल्यामुळे डायरेक्टली घेतो. 235 या साईडला आणा, मायनस करा. 360मधून 235 गेले तर मित्रांनो इथं राहतील 5. इथं 5मधून 3 गेले 2 राहतील आणि 3मधून 2 गेले 1 राहतात. म्हणजे याचा आन्सर 125 अंश येणार आहे. किती येणार आहे, 125 अंश येणार आहे. जसं की 125 250 आणि 110 किती होतात, 360 होतात. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघून घ्या. द फिगर अँगल PQR इज इक्वल टू 50 डिग्री. अँगल PQR बघा इथं दिसतोय आपल्याला, हा PQR हा जो कोण आहे तो आहे 50 अंशाचा. तर फाइंड PSR. आता इथं आपल्याला तर काय करायचं, PSR जो आहे तो फाइंड करायचा. अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला हे गणित सॉल्व करताना एक मिनिट थोडीशी पेनचं टोक बारीक करून घेतो म्हणजे आपल्याला गणित पूर्ण सॉल्व करता येईल. बघा अँगल पहिल्यांदा देऊ. अँगल PQR is inscribed in arc बघा PTR हा PTR मध्ये इन्स्क्रिप्ट झाला PTR. ओके and angle PSR is
also inscribed in arc PTR. It's mean that angle PQR is equal to किंवा congruent angle PSR. आता हे एकाच वर्तुळात अंतर्लिखित झालेले कंस आहे, कोण आहेत, सॉरी एकाच कंसात अंतरित किंवा अंतर्लिखित झालेले कोण म्हणजेच काय, angles inscribed in same arc म्हणजे काय होणार मित्रांनो, इट्स मीन दॅट अँगल PSR इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे याचं सुद्धा माप किती येणार आहे, 50 अंश येणार. ओके, या पद्धतीने आपण त्याचं माप काढू शकतो. 7 नंबरचं गणित घेऊ. आता सोबतची आकृती दिलेली आहे. ही आकृती आपण बऱ्याच वेळेला मित्रांनो अभ्यासलेली सुद्धा आहे, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. या आकृतीमध्ये बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर द रॅडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. बघा याची जी रॅडियस मी ते काढून घेतो, ही किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. ए बी इज अ टेजंट ॲट ए. आता बघा हे हा ए बी काय, याची स्पर्शिका आहे ती ए बिंदूमध्ये. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. आता इथं मित्रांनो CABचं माप सांगितलेलं आहे. तर CABचं माप काय येणार आहे, तर आपण इथं बघू. आपल्याला बघा CA परपेंडिक्युलर ऑन AB. इथं आपल्याला कारण द्यायचं आहे टेंजंट थेरम म्हणजेच काय, स्पर्शिका प्रमेय. इट्स मीन दॅट अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. खूप सोपं आहे मित्रांनो. आता पुढील गणित 8 नंबरच्या गणिताकडे जाऊया आपण. इन द फिगर कॉर्डिलेटर ABCD इज अ सायक्लिक कॉर्डिलेटर. बघा आता इथं ABCD जो दिसतोय आपल्याला, हा जो आहे तो काय, सायक्लिक कॉर्डिलेटर आहे. इफ DABचं माप 75, DAB याचं माप जर 75 असेल तर आपल्याला DCBचं माप काढायचं. DCBचं माप इथं काढायचं आहे. तर मग बघा आपल्याला असं लिहायचं इथं, कॉर्डिलेटर ABCD इज सायक्लिक. इट्स मीन दॅट अँगल A, किंवा आपण इथं जे पूर्ण नाव दिले ते पण आपण नाव पूर्ण घेऊ शकतो, DAB प्लस अँगल DCB इज इक्वल टू 180 डिग्री. मग इथं कारण काय येईल, सायक्लिक कॉर्डिलेटर थेरम. ओके, सायक्लिक कॉर्डिलेटर म्हणजेच काय, चक्रीय चौकोनाचा प्रमेय. ओके, आता याचं माप दिलेलं आहे 75. हे पुटअप करून घ्यायचं. त्याच्यानंतर DCB हे जसंच्या तसं बरोबर, हे 180 अंश जसंच्या तसं. ओके, आता हे अँगल DCB हा जशा तसा ठेवू, 180 ॲज इट इज, आणि 75 या साईडला आणू, मायनसमध्ये येतील 75. अँगल DCB इज इक्वल टू, ते इथे किती राहणार मित्रांनो, 180मधून जर 75 गेले तर किती राहतील, 105 राहतील. ओके, या पद्धतीनं आपण याचं माप काढू शकतो. बघा इथे याचं माप किती येणार आहे, 105 अंश. तर 9व्या गणिताकडे जाऊ. 9वं गणित काय सांगतं आपल्याला बघा. सोबत एक आकृती दिलेली आहे. सेगमेंट D, हा D जो आहे तो कॉर्ड आहे आणि C केंद्र असलेल्या वर्तुळातून काढलेला आहे तो. त्यानंतर CF हा DEवर परपेंडिक्युलर. जर DEचं माप तर मित्रांनो 16 असेल, म्हणजे हे
डीचं पूर्ण माप 16 असेल तर आपल्याला DFचं माप काढायचं आहे. तर इथे मित्रांनो काय होतं, जर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जो आहे तो नेहमी जीवेला काय करतोय, दुभागतो. हा आपला एक गुणधर्म आहे. त्या गुणधर्माच्या आधारे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा इथं आपल्याला CF परपेंडिक्युलर ऑन DE हे दिलेलं आहे. गिवन आहे, दिलेला आहे, तो लंब आहे. इट्स मीन दॅट DF इज इक्वल टू 1/2 DE. इथं कारण लिहू शकतो आपण, जसं की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब किंवा जीवेवर काढलेला लंब बघा, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड किंवा ऑन द कॉर्ड. ओके. आता DF इज इक्वल टू 1/2 इंटू डीचं माप दिलेलं आहे आपल्याला 16. म्हणजेच काय येणार आहे, DF बरोबर किती येईल मित्रांनो, दोन्ही भाग दिला तर ते 8 येईल. ओके. या पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो. म्हणजे DF किती आला आपला, 8 आला. त्यानंतर बघा इन द फिगर अँगल ABC हा जो अँगल दिसतोय ABC हा दिलेला आपल्याला 35 डिग्रीचा. ओके. हा अँगल जो आहे 35 डिग्रीचा. तर आपल्याला AXCचं माप काढायचे. तर आपल्याला सरळ माहीत आहे का अँगल ABC इज inscribed in arc AXC. Okay, it's mean that angle ABC is equal to 1/2 into arc AXC. ला कारण लिहायचे इन्स्क्रिप्ड अँगल थेरम. हे इन्स्क्रिप्ड अँगल थेरम म्हणजेच काय, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ओके. आता याचे ABCचं माप दिले 35 इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क AXC असेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 1चे 2 इकडे घ्यावं लागतील. म्हणजे 35 गुणिले 2 बरोबर आर्क AXC असेल. इट्स मीन दॅट आर्क AXC किती येणार आहे, 35 दुणे 70. याचं माप येणार आहे 70 अंश येणार आहे. ओके. या पद्धतीनं आपल्या 1 मार्काचे जे क्वेश्चन आहेत ते पूर्ण होतात मित्रांनो. मी अपेक्षा करतो का सर्वांना हे क्वेश्चन व्यवस्थित पद्धतीनं नक्कीच समजले असतील. यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अडचण नसणार आहे मित्रांनो तुम्हाला, मला याची खात्री आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आहेत 2 मार्काच्या ह्या आपण पूर्ण करून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर नक्कीच विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.